नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशा शेवची रेसिपी. ही शेवची रेसिपी जी आहे ना ती बनवायला अगदी इझी आहे. तुम्हीसुद्धा ह्या दिवाळी फराळमध्ये नक्की करून पहा. तुम्हालासुद्धा ही शेवची रेसिपी नक्कीच आवडेल. तर सर्वात प्रथम आपल्याला बेसन लागणार आहे या रेसिपीसाठी. तर हे जे बेसन आहे ते 250 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे. यामध्ये मी छोटे 2 बटाटे जे आहेत ना शिजवून घेतलेले आहेत आणि हे किसून टाकत आहे. जर मोठा एकच बटाटा असेल तर एकच टाका. बटाट्याने काय होतं तर खुसखुशीतपणासुद्धा येतो आणि खायलासुद्धा खूप चविष्ट होते. यासाठी तर मिक्सर जार घ्यायचा आहे. यामध्ये लसूण, ओवा आणि जिरे हे जे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं पाणी ॲड करून. तर मिक्सरला लावून घेतल्यानंतर ह्याची छान अशी बारीक प्युरी तयार होते. तर ही जी प्युरी आहे ना ती मी बेसन पिठामध्ये ॲड केलेली आहे. यानंतर यामध्ये मसाले ॲड करूया, जसे की हळद पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. लाल तिखट ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नुसती हळद टाकूनसुद्धा शेव बनवू शकता. लगेचच पाणी यामध्ये ॲड करू नका, कारण जो बटाट्याचा ओलसरपणा आहे तो यामध्ये असतो. यामुळे नंतर थोडंसं किंचित असं पाणी ॲड करायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. थोडंसं चिकट हे पीठ असतं, यामुळे ह्याला तेल टाकायचं ह्यामध्ये थोडंसं आणि परत एकदा हे मळून घ्यायचं आहे. मग जो चिकटपणा असतो तो थोडासा दूर होईल तेलामुळे. पीठसुद्धा मळून झालेलं आहे. तर शेवग्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि ह्याची शेव पाडून घ्यायची आहे. तर एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम बारीकच आहे आणि शेव जी आहे ना ती पाडून घ्यायची आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, मस्त इझिली ही शेव पडत आहे. तर दोन्ही बाजूने सुद्धा कुरकुरीत अशी छान अशी शेव भाजून घ्यायची आहे, आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. शेव भाजली गेली की तेल कसं शांत होतं, मग शेव आपण काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, तेलसुद्धा शांत झालेलं आहे. शेव जी आहे ना ती कुरकुरीत अशी भाजून झालेली आहे. दोन्ही बाजूने कुरकुरीत अशी भाजून घेतली की ही शेव जी आहे ना ती काढून घेऊया. आणि ही शेव जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या दिवाळी फराळमध्ये ही शेवची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.